ठाण्यात गणेश नाईक यांच्या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गणेशजी नाईक यांनी आज ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे जनता दरबारात जनतेशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्यांवर त्वरित निर्णय घेतले. जनतेच्या अडचणी सोडवण्याच्या या उपक्रमाला नागरिकांनीही बरीच गर्दी केली होती. हे बघा, बाब अशी आहे की मी 95ला ज्याला मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार भरवतो. आता जनता दरबार भरवतो म्हणजे जनतेवर मेहरबानी करण्याकरता भरवत नाही, एक मनाला आनंद मिळण्याकरता हा जनता दरबार. जनतेच्या दरबारामध्ये मंत्री किंवा आमदार अशा प्रकारची ती संकल्पना आहे आणि लोक आपल्या व्यथा सांगण्यासाठी येतात. ज्या लोकांचे प्रयत्न करून करून सुद्धा प्रयत्न अपुरे पडतात ते लोक जनता दरबारात. एरवी इजी सुटणारा प्रश्न घेऊन कोण जनता दरबारात येत नाही आणि मला त्या गोष्टीचा आनंद वाटतो. त्या आमच्याकडे बघू करू त्याच्यातून त्या माणसाला समाधान नाही मिळत. आता बाबाशी की एखादी गोष्ट जर चुकीची असेल तर त्या अधिकाऱ्याला तू चुकीचे कर असं आपण सांगणार पण चौकटीत बसून त्या गोष्टी करा अशा प्रकारचा प्रस्ताव सांगतो. आणि 19% आता नवी मुंबई, पालघर, ठाणे याच्यातलं जर ॲव्हरेज काढले तर 90% प्रश्न सुटलेले आहेत. 10% काही डिस्प्युटेड आहेत, काही कोर्टाच्या कक्षेत आहेत किंवा काही क्रिटिकलच आहेत. आता कोणाला फॉरेस्टची जागा पाहिजे, फॉरेस्टची जागा नाही मिळत. म्हणजे एकच डिपार्टमेंट आहे का त्या जागा कोणीही घेऊ शकत नाही. घेतल्या असतील तर त्या परत द्याव्या लागतात. एरवी सगळ्या गोष्टी सुटतात आणि अधिकारी वर्ग सुद्धा सतर्क आहे. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून अधिकारी वर्गाला जर चांगल्या प्रकारे अप्रोच तुम्ही जर झालात तर अधिकारी वर्ग सुद्धा मदत करतो. परंतु पुटअप जर प्रॉपर नसेल तर त्या ठिकाणी अधिकारी वर्ग तरी काय करणार. म्हणजे अधिकारी वर्ग अर्ज आला तर सिक्वेन्स प्रमाणे गोष्टी बरोबर आहेत, तो वरिष्ठ अधिकारी खालच्याला आदेशित करेल. परंतु पेपर जर नीट नसतील तो अधिकारी का प्रत्येकाचे कागदपत्र जुळत बसणार नाही. आणि म्हणून येताना जनता दरबारामध्ये समाजसेवकांनी त्या घटकांना मदत करावी आणि त्याचा प्रश्न प्रॉपर स्टाईलमध्ये तिथे पुटअप व्हावा आणि होतोय तो. आता एक साधारणपणे 7-8 वर्षापूर्वी जी बिबट्याची संख्या त्याच्या चौपट वाढलेली. प्रामुख्याने आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या जो पुणे जिल्हा याच्यामध्ये जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि अहिल्यानगर मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बिबट्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. आता नाशिकमध्ये सुद्धा बिबटे आलेले आहे आणि त्याकरता यंत्रणा सक्रिय आहे. साधारणपणे 250 बिबट्या पकडलेले आहेत. त्यांची पिंजऱ्यांमध्ये त्यांची व्यवस्था केलेली आहे आणि लवकरच प्रत्येक जिल्ह्यामध्ये बिबट सफारी करायचा विचार आहे. प्रत्येक म्हणजे कोकणातला पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पलीकडे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूरपर्यंत मराठवाड्यातले आणि खानदेशातले सुद्धा आणि विदर्भामध्ये व्याघ्र सफारी करण्याचं ठरवलं प्रत्येक जिल्ह्याला. आणि तशी यंत्रणा चालू झालेली आहे, आराखडा तयार होत आहे आणि लवकरच त्या गोष्टी सुरळीत होतील. एकट्याचं शिकार देखील होत आहे येऊरमध्ये. त्या आरोपींना पकडलं गेलं देखील आहे. 4 महिन्यात 2 ते 3 बिबट्यांना शिकार झालेले आहे. त्यांची कातडी देखील घेऊन गेलेले आहे. आणि दुसरीकडे वानरांना देखील बाणांनी मारलं जात आहे येऊरमध्ये. आपलं म्हणणं खरं आहे की काही त्या संजय गांधी उद्यानाच्या सभोवताली वस्ती आहे तर काही ज्यांना मानवतावाद सुद्धा माहित नाही म्हणजे प्राणीची म्हणजे बुद्ध माहित नाही असे लोक बाण मारून वानरांना जखमी करतायत. ही गोष्ट खरी आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बिबट्यांची 3 शिकार झाली पण गोष्ट खरी आहे. त्या घटकानं पकडलेल्या त्याच्यातले 3 तर संजय गांधी उद्यानामध्ये असलेल्या पाड्यांमध्ये राहणारे लोक आहेत आणि बाहेरचे 2 लोक आहेत. आता प्रश्न असे की ही यंत्रणा बिबट्याची शिकार किंवा वाघाची शिकार करणारे लोक नुसते आपल्या राज्यातले देशातले नाहीत तर काही परदेशी लोकांशी त्यांचे कनेक्शन्स आहेत आणि अशा प्रकारच्या लोकांना पकडून जेरबंद केलेले आहे आणि असे त्यांच्यावर खटले पण चालू आहेत. वन यंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि NGO सुद्धा तुमच्यासारखे मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडिया सतर्क आहे. त्याच्यामुळे यांच्यावर वचक राहिला जातोय.
याचप्रमाणे भटक्या कुत्र्यांचा देखील वावर वाढलाय. लहान मुलगी असेल किंवा नागरिकांना फिरणं देखील मुश्किल झालं आणि भटक्या कुत्र्यांची संख्याही वाढत चालली. त्यांच्यासाठी काय उपाययोजना नाही, खरं आहे. खरं म्हणजे भटक्या कुत्र्यांचे नियमन करण्याच्या अनुषंगानं सर्व महानगरपालिकांची यंत्रणा चालू आहे. ती आता त्याची प्रक्रिया गतिमान करायला पाहिजे आणि ती केली जाईल. शेवटचा प्रश्न, 1 मे पासून मराठी मध्ये रिक्षावाले आहेत त्यांना मराठी येणं जो परवाना आहे तो काढलेला आहे आणि जर मराठी येत नसेल तर त्यांना तो रिक्षाचा परमिट किंवा परवाना मिळणार नाही. नाही, बाब अशी आहे की मराठी, माझं म्हणणं आहे की रिक्षा चालवणारा नाही, महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला मराठी आली पाहिजे. जर का त्याला मराठी येणार नसेल तर त्याला व्यवसायाचा परवाना देण्यात येऊ नये. बाकी एकच आहे की आता रिक्षावाल्यांचे त्यांना ते एखादा 2 महिन्याची थोडी मुदत दिली पाहिजे किंवा 1-2 महिन्यामध्ये तुम्ही जी काम चलावं मराठी आहे तेवढी तरी शिका, म्हणजे असते नंतर. परंतु अनापे सडन आजच्या आजपासून तर ते अन्यायकारक होईल. पण प्रत्येक नाही, ऐकून घ्या. प्रश्न असे की प्रत्येकाला एक नोटीस दिली पाहिजे. आता ही गोष्ट चुका आपण पूर्वी केल्या की मराठी न येणाऱ्या लोकांना लायसन्स दिले, आपण परमिट दिले. त्या झालेल्या चुका दुरुस्त करताना एवढ्या अनापे सडन कट ऑफ लगेच डेट नाही करायची. एखाद्या महिन्याची मुदत त्यांना दिली पाहिजे किंवा या महिन्याच्या कालखंडामध्ये तुम्ही जे व्यवहारिक गरजेचं आहे तेवढे तरी मराठी बोलायला शिका. आणि तुम्ही शिकल्याचं सर्टिफिकेट मध्ये कोणाला ते सर्टिफिकेशन कोण करणारी यंत्रणा आहे ते पण आता म्हणजे त्या यंत्रणेने निश्चितपणे ठरवली पाहिजे. आणि याला मराठी येते मग त्याला तुझा परवाना चालू झाला असं काहीतरी करायला लागेल ना. की अशा प्रकारचे मनात आलं आणि लगेच लहरीने आपण केलं हे उचित नाही असं माझं मत आहे. संधी दिली पाहिजे. उद्याला जर काय आपला मराठी माणूस उद्याला अन्य राज्यात गेला तर तिथली भाषा तरी शिकली पाहिजे आणि त्या राज्याच्या जनतेचा सन्मान आहे तो. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये माझं म्हणणे की आमच्या नवी मुंबई महापालिकेत आम्ही इंग्रजी माध्यम सुरू केलं, परंतु सगळ्या शाळांना मराठी सक्तीची केलेली आहे. खाजगी शाळांना सुद्धा ज्या शाळांमध्ये मराठी विषय नसेल त्या शाळांचे आमच्या शहरामध्ये असलेलं जे अस्तित्व आहे ते अडचणीत निश्चितपणे येईल.